नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट तर खूप विलक्षण आहे. खूप खूप वर्षापूर्वीची तर ती आहेच आहे, कारण ती रामायणाच्याही आधीची गोष्ट आहे. तर तमसा नदी वाहत होती आणि ह्या तमसा नदीच्या किनाऱ्यावरती एक आश्रम होता. या आश्रमामध्ये एक महर्षी राहत होते. या महर्षींकडे अनेक विद्यार्थी विद्यार्जन करण्यासाठी, विद्या शिकण्यासाठी येत असत. तर आता झालं काय, की एके दिवशी एके सकाळी हे महर्षी नदीच्या किनाऱ्यावरती फेरफटका मारत होते, फिरत होते. कसला तरी विचार त्यांच्या मनात सुरू होता. आता फिरता फिरता त्यांना काहीशा अंतरावरती एक क्रौंच पक्षाचं जोडपं दिसतं. आता हे जोडपं त्या नदीच्या किनाऱ्यावरती आनंदाने विहार करत होतं, बागडत होतं. ह्या पक्ष्यांच्या, ह्या जोडीचा तो मिलनाचा काळ होता आणि ते अत्यंत आनंदाने त्या नदीच्या किनाऱ्यावरती जलक्रीडा करत होते. आपल्या सुखी संसाराची, पुढच्या आयुष्याची, भविष्याची स्वप्न रंगवत होते, असं म्हटलं तरी चालेल. महर्षींनी त्या क्रौंच पक्षाच्या जोडीकडे पाहिलं आणि ते पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर मात्र एक अत्यंत वाईट घटना घडली. घटना अशी घडली की त्या नदीच्या किनाऱ्यावरती एक झाड होतं आणि या झाडाच्या मागे एक शिकारी लपलेला होता. या शिकाऱ्याने आपल्या भात्यातून एक तीक्ष्ण असा बाण काढला आणि तो बाण त्याने तो क्रौंच पक्ष्यांच्या दिशेने सोडला. प्रचंड वेगामध्ये तो बाण त्या पक्ष्यांच्या दिशेने आला आणि त्यापैकी एका पक्षाला, नर क्रौंच पक्षाला तो बाण लागला आणि तो पक्षी घायाळ होऊन जमिनीवर कोसळला. जमिनीवर कोसळल्यावरती तो विलाप करू लागला, कारण त्याला बाण अगदी वर्मी लागलेला होता. त्याला पाहून त्याची जोडीदार, ती दुसरी पक्षिणी सुद्धा विलाप करू लागली. आता मित्रांनो, काहीच क्षणापूर्वी अत्यंत आनंदाने बागडणारं, अत्यंत रममाण झालेलं हे जोडपं आता मात्र विलाप करू लागलं, आक्रोश करू लागलं. त्या क्रौंच पक्षिणीचा तो आक्रोश पाहून, तिचा तो विलाप पाहून, तिला झालेले ते दुःख पाहून महर्षींना सुद्धा खूप दुःख होतं. त्यांना खूप वाईट वाटतं. त्यांचं हृदय उचंबळून येतं. त्यांच्या मनामध्ये त्या पक्ष्यांविषयी कणव निर्माण होते, करुणा निर्माण होते आणि त्या करुणेच्या आवेगातून त्यांच्या तोंडून काही शब्द बाहेर पडतात. आता हे शब्द काही साधेसुधे शब्द नसतात, तर ती एक कवितेची ओळ असते. मित्रांनो, आत्तापर्यंत जगामध्ये कोणी कविता ऐकलेली नव्हती आणि कोणी कविता केलेली नव्हती. त्यामुळे महर्षींना खूप आश्चर्य वाटतं की अरे, माझ्या तोंडून हे काय बाहेर निघाले, हे खूप अद्भुत आहे, हे खूप विलक्षण आहे. असा विचार करत असतानाच तिथे साक्षात ब्रह्मदेव प्रकट होतात. महर्षी ब्रह्मदेवांना प्रणाम करतात आणि ते महर्षी ब्रह्मदेवांना विचारतात की हे ब्रह्मदेव, हे आत्ता घडलं हे नेमकं काय होतं? माझ्या तोंडून हे नेमके काय शब्द बाहेर पडले? ब्रह्मदेव महर्षींना सांगतात की हे महर्षी, आत्ता तुमच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले त्याला काव्य असं म्हणतात. ती एक कविता होती आणि आता तुम्हाला एक सुंदर असं महाकाव्य लिहायचं आहे. तुम्हाला रामायण लिहायचं आहे. आत्ता तुमच्या तोंडून जे शब्द बाहेर पडलेत ते शब्द, तो श्लोक रामायणाचा पहिला श्लोक असणार आहे. ब्रह्मदेवांनी रामायण असा शब्द उच्चारल्याबरोबर महर्षी आपल्या भूतकाळात गेले. महर्षींना आपला मागचा जीवनपट, आपला भूतकाळ आठवायला लागला. एक एक करून सगळ्या घटना त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागल्या. त्यांना ह्या घटना आठवायला लागल्या. आत्ताचे हे जे महर्षी दिसत आहेत ना, शांत, ज्ञानी, तपस्वी, हे अगदी काहीच वर्षांपूर्वी असे नव्हते. त्यांचं त्यावेळेसचं नाव होतं रत्नाकर, पण ते ओळखले जायचे वाल्या या नावाने. त्यावेळेसचा हा वाल्या एक अट्टल लुटारू आणि दरोडेखोर होता. तो जंगलात राहायचा. सगळ्यांवरती त्याची दहशत असायची आणि पोटापाण्यासाठी करायचं काय, तर जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पकडायचं, त्यांना लुटायचं, त्यांच्याजवळचं सोनं, नाणं, संपत्ती सगळी हिसकावून घ्यायची आणि त्यांना मारून टाकायचं. माणसं मारणं हे वाल्यासाठी वेगळं विशेष असं काहीच नव्हतं. असंही म्हटलं जायचं की वाल्याने आत्तापर्यंत इतकी माणसं मारलीत की वाल्याच्या लेखी माणसांच्या जीवाची अजिबातच किंमत नव्हती. वाल्या माणसं मारल्यानंतर जितकी माणसं मारायचा तेवढे दगड घ्यायचा आणि घराजवळच्या एका रांजणामध्ये टाकायचा आणि असं म्हणतात की एक नाही, दोन नाही, तर तब्बल 7 रांजणं भरली होती. माणसाच्या पापाचा घडा भरतो, इथं वाल्याचे 7 रांजण भरलेले होते. असा हा महाभयंकर वाल्या नेहमीप्रमाणे जंगलामध्ये घात लावून बसलेला होता, दबा धरून बसलेला होता. आता बराच वेळ झाला कोणी प्रवासी, कोणी माणूस, कोणी वाटसरू तिथून आलेला नव्हता. वाल्या आता वाटच बघत होता, कधी कोणी येतंय आणि मी त्याला लुटतोय.
बराच वेळ झाला वाल्या वाट बघतोय आणि अचानक त्याला कसली तरी चाहूल लागली. वाल्या सावध झाला. जंगलाच्या रस्त्याकडं त्याने पाहिलं. त्या जंगलाच्या रस्त्यातून कोणीतरी येत होतं आणि त्याला शब्द ऐकू आले, नारायण नारायण. वाल्या मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, आता याला बरोबर नारायण दाखवतो. मित्रांनो, जंगलाच्या रस्त्यावरून त्या दिवशी देवर्षी नारद येत होते. आता वाल्यासाठी देवर्षी काय आणि महर्षी काय? जसे देवर्षी नारद वाल्याच्या टप्प्यात आले तसं वाल्या देवर्षी नारदांना आडवा गेला आणि त्याने आपल्या हातातलं शस्त्र देवर्षी नारदांच्या गळ्याला लावलं आणि वाल्या गरजला, खबरदार, तुझ्याजवळ जे काही असेल, सोनं नाणं जे काही असेल ते मुकाट्याने काढून घे, नाहीतर तुझा जीवच घेईल. आता वाल्याच्या या गर्जनेनंतर नारद मात्र शांतच होते. ते शांतपणे वाल्याला म्हणाले, अरे बाबा, कोण आहेस तू आणि तुला माझ्याजवळून काय मिळणार आहे? माझ्याजवळ काहीच नाही. माझ्याजवळ फक्त माझा नारायण आहे. नारदांचं हे बोलणं ऐकल्यानंतर वाल्या अजूनच चिडला. आपला एक प्रयत्न वाया गेला असं त्याला वाटलं आणि तो नारदांवर शस्त्र घेऊन धावला. तो म्हणाला, तुझ्याजवळ काहीच नाही ना, मग तुझा जीव तर तुझा आहे ना, थांब, आता तुझा जीवच घेतो. असं म्हणून वाल्याने शस्त्र उगारलं. पण नारदांनी तितक्याच शांतपणे वाल्याला थांबवलं आणि नारद म्हणाले की बाबा रे, तू खुशाल मला मार, पण मारण्याआधी मला हे तर सांग की हे सगळं तू कशासाठी करतोस? हे लूटमार, हे माणसं मारणं, हे एवढं पाप तू कशासाठी करतोस? आता वाल्या काही थांबला नसता, पण नारदांचा तो शांतपणा, त्यांचा तो तेजस्वी चेहरा, त्यांचं ते प्रभावी बोलणं ऐकून वाल्या थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, कशासाठी म्हणजे? मी हे सगळं माझ्या कुटुंबासाठी करतो. मला हे माझ्या कुटुंबासाठी करावं लागतं. माझ्या बायकापोरांसाठी मी वाटेल ते करील. त्यांना सुखात ठेवण्यासाठी मी पाहिजे ते करील. वाल्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर नारद महर्षी मनातल्या मनात हसले आणि वाल्याला म्हणाले, अरे पण हे एवढं पाप करण्याच्या आधी तू त्यांना विचारले का? तुझ्या ह्या कामाला त्यांचा पाठिंबा आहे का? तू हे जे सगळं पाप करतोय त्या पापामध्ये तुझ्या घरचे वाटेकरी होतील का? आता वाल्या उसळून म्हणाला, का नाही होणार? अरे मी हे सगळं त्यांच्यासाठीच तर करतोय. नारद म्हणाले, मला नाही असं वाटत, मला थोडी शंकाच वाटते. तू असं कर, तू घरच्यांना विचारून ये की मी हे जे सगळं पाप करतोय याच्यामध्ये तुम्ही वाटेकरी होणार का? वाल्या म्हणाला, मला फसवतोयस काय? म्हणजे मी घरी जाणार आणि तू पळून जाणार? नारद म्हणाले, हे बघ, मी काही पळून जाणार नाही. वाटलं तर तू मला ह्या झाडाला बांधून ठेव, मी तू येईपर्यंत इथेच थांबेल, पण तू विचारून ये. नारदांना एका झाडाला बांधून ठेवून वाल्या घरी येतो. वाल्या घरी आल्यानंतर घराच्या अंगणामध्ये त्याची बायको झाडून घेत असते. वाल्या तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे. त्याची बायको हातातलं काम बाजूला ठेवते आणि वाल्याचं म्हणणं ऐकते. वाल्या म्हणतो की मी हे जे सगळं पाप करतो ह्या पापामध्ये तू वाटेकरी होशील ना? बायको त्याच्याकडे पाहतच राहते. आता वाल्या मनातल्या मनात म्हणतो की मी हिला एवढे दागदागिने देतो, हिला काय हवं नको ते देतो, तर ही नक्कीच हो म्हणेल. वाल्याला आता उत्सुकता लागलेली असते, ती काय म्हणते. वाल्या तिला म्हणतो, अगं बोल ना पटकन, मी हे जे सगळं पाप करतो त्या पापामध्ये तू वाटेकरी होशील ना? त्याची बायको शांतपणे वाल्याला म्हणते की बघा, तुम्ही माझे पती आहात. आता मला काय हवं नको ते बघणं हा तुमचा धर्म आहे. पण तुमचं काम आणि तुम्ही, तुमच्या पापामध्ये मी वाटेकरी नाही. तुमचं पाप सगळं तुमचंच. आता मात्र वाल्या एकदम हादरून जातो. तो घरामध्ये जातो आणि मुलांना बोलवतो आणि मुलांनाही तेच विचारतो, बाळांनो, तुम्ही माझ्या पापात वाटेकरी व्हाल ना? मी हे सगळं तुमच्यासाठी करतोय. मुलं म्हणतात की बघा, तुम्ही हे सगळं आमच्यासाठी करताय, पण एक बाप म्हणून हे तुमचं कर्तव्यच आहे. पण तुम्ही जे करताय, तुम्ही जे पाप करताय त्या पापामध्ये आम्ही काही वाटेकरी होणार नाही. त्या पापामध्ये आम्हाला घेऊ नका. आता वाल्याला घाम फुटतो. वाल्या आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांकडे जातो आणि त्यांना विचारतो, तुम्ही तरी माझ्या ह्या पापामध्ये, माझ्या ह्या कामामध्ये वाटेकरी व्हाल ना? त्याचे आईवडील त्याला सांगतात की बघ बाळा, कसं आहे, म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे, पण तुझ्या त्या पापामध्ये आम्हाला ओढू नको. आम्ही काही तुझ्या पापात वाटेकरी होणार नाही. आता वाल्याला हे अपेक्षितच नव्हतं. त्याला प्रचंड धक्का बसतो की आपलं कुटुंब आपल्या पापात सहभागी नाही.
तो घरातून तडक नारद महर्षींजवळ येतो. तो नारदांना सोडवतो आणि नारदांच्या पायावर लोटांगण घेतो. त्यांचे पाय धरून वाल्या रडायला लागतो. दुष्काळ पडला, कुटुंबासाठी केलं, पाप झालं, असं काय काय रडता रडता तो सांगत असतो. नारद वाल्याला शांत करतात आणि विचारतात की आता पुढं काय. वाल्या म्हणतो की माझ्या पापामध्ये कोणीच सहभागी नाही, सगळं पाप माझंच. वाल्याला आता प्रचंड पश्चाताप झालेला असतो आणि तो नारदांना म्हणतो की मला ह्या पापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगा. नारद त्याला सांगतात की तुला ह्या पापातून मुक्त होण्याचा मी मार्ग सांगू शकतो, पण मी जे सांगेल ते तू केलं पाहिजे. वाल्या तयार होतो. नारद सांगतात की जर तुला ह्या सगळ्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर तुला रामनामाचा जप केला पाहिजे. वाल्या विचारतो हे राम कोण? तर नारद सांगतात की काही वर्षांनी स्वतः भगवान विष्णू हे राम अवतार घेणार आहेत. तू रामनामाचा जप इथे करत बस, मी जेव्हा परत येईल तेव्हा आपली भेट होईल. वाल्याला हा रामनामाचा मंत्र देऊन नारद तिथून निघून जातात. पण वाल्या मात्र आता पुरता बदललेला असतो. तो कठोर तपश्चर्या करण्यासाठी सिद्ध असतो. वाल्या तपश्चर्या सुरू करतो. अनेक वर्ष लोटतात. वाल्याची ही तपश्चर्या सुरूच असते. ऊन, वारा, पाऊस, जंगली प्राणी, श्वापद, साप कशाचीही तमा न बाळगता वाल्याची ही तपश्चर्या सुरू असते. अगदी त्याच्या अंगाभोवती, त्याच्या शरीराभोवती मुंग्या वारूळ तयार करतात, तरीसुद्धा वाल्याची तपश्चर्या काही भंग होत नाही. अनेक वर्षानंतर जेव्हा नारद मुनी त्या जंगलात येतात तेव्हा ते वाल्याला ओळखतात. ते पाहतात की वाल्याच्या अंगाभोवती मुंग्यांनी वारूळ तयार केलेले. नारद प्रसन्न होतात आणि ते वाल्याला उठवतात, त्याला जागं करतात आणि वारुळातून बाहेर काढतात. नारद वाल्याला म्हणतात की अरे वाल्या, ही किती उग्र, किती कठोर तपश्चर्या केलीस. अगदी मुंग्यांनी तुझ्या भोवती वारूळ तयार केलं. आजपासून तू वाल्या नाहीस, तर तू वाल्मिकी आहेस. मंडळी, वारुळाला संस्कृतमध्ये वल्मिक असा शब्द आहे आणि म्हणून नारदांनी वाल्याचा वाल्मिकी केला. नारद प्रसन्न होऊन वाल्मिकींना, महर्षी वाल्मिकींना आशीर्वाद देतात की हे महर्षी वाल्मिकी, येत्या काळामध्ये, भविष्यामध्ये तुम्ही रामायणाची रचना करणार आहात. तुम्ही रामायण लिहाल आणि जगामध्ये अजरामर व्हाल. मित्रांनो, हेच ते महर्षी वाल्मिकी ज्यांच्यापासून आपली गोष्ट सुरू झाली होती. मित्रांनो, हेच ते महर्षी वाल्मिकी ज्यांनी तमसा नदीच्या किनाऱ्यावर ती क्रौंच पक्षाची जोडी पाहिली होती. आणि हेच ते महर्षी वाल्मिकी ज्यांच्या तोंडून जगातलं पहिलं काव्य बाहेर पडलं होतं. मित्रांनो, महर्षी वाल्मिकींनी आपल्या दिव्य दृष्टीने रामायणाची रचना केली. आता आश्चर्याची गोष्ट अशी की हे रामायण त्यांनी रामजन्माच्या आधीच लिहून ठेवलेलं होतं. त्यांची तपश्चर्या, त्यांचा अधिकार एवढा मोठा होता की साक्षात प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतल्यानंतर त्यांनी जसं लिहून ठेवलंय तसं तसं आपलं जीवन व्यतीत केलं. 24,000 श्लोकसंख्या असलेलं हे रामायण हे जगातलं पहिलं काव्य आहे, आदिकाव्य आहे आणि त्यांना रचणारे महर्षी वाल्मिकी हे जगातले पहिले कवी आहेत. आदिकवी महर्षी वाल्मिकी आहेत. मित्रांनो, रामरक्षेमध्ये सुद्धा महर्षी वाल्मिकींना वंदन केलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की कवितारूपी झाडाच्या फांदीवर बसलेल्या आणि राम राम असं गोड आवाज करणाऱ्या महर्षी वाल्मिकी रूपी कोकिळेला आम्ही वंदन करतो. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम.